थांब 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 थांब. का हो मामासाहेब, काय झालं? अरे ताई मॅडमने आपल्याला त्या धनश्रीची माहिती काढायला सांगितलंय. अहो त्याच्यासाठीच निघालोय की आपण हो. अरे मूर्ख, आपण माहिती काढतोय ते त्या मुलीला कळता कामा नाही, हे कळलं का तुला? मामासाहेब, अहो किती साधी भोळी पोरगी आहे, गरजू पोरगी आहे, गरीब आहे व कशाला आपण असं करायचं उगल? बबन, ताई मॅडमने दिलेली जबाबदारी नीट पार पाडायची. काय गरजू बिरजू मला काय माहित नाही, कळलं का? हा, चला जाऊया का? ई, मामासाहेब, कळलं का आता मी हेल्मेट का घालतो ती? अहो ही हेल्मेट आहे का नाही, माझा जीव वाचवतो माहित आहे का? बबन, मी तुझा जीव घेत नव्हतो, नुसतं आपलं परत तसंच करता येईल. पण मामासाहेब जीव जाईल माहित आहे का माझा? इथं माग असतो का नाही, माग हित आहे का नाही, ते नाही इथं बघा, इथं बघा. कुठं? हे काय इथं? नाही दिसत नाही रे. हो का, हित आहे का नाही इथं? हा, केस दिसतात फक्त. केस नाही हो, त्याच्या आत आहे का नाही असा माग छोटा मेंदू असतो. छोटा मेंदू. हा, आणि त्याच्यावर कोणी नेम धरून टपली मारली का नाही, माणसाचा जीव जातो. आहो त्या टपलीमुळे कितीतरी खपली ती माणसं माहित आहे का? जाऊया का आता? जास्त बडबड केलीस ना तर तुला खपवीन मी. अरे मूर्खा, मी काय सांगतोय ते नीट ऐक. आपण माहिती काढतोय हे तिला कळून उपयोगाचं नाही. आपले चेहरे लपवायला पाहिजेत. सिक्रेट मिशन आहे, सिक्रेट. असं म्हणताय वे हा मामासाहेब? हा. आकडा आता माझ्याकडे बघा आता. हा. माझं तोंड दिसतंय का? नाही. आता दिसतंय का? हो. माझ्याकडे आहे बाबा माझं हेल्मेट. आता तुमचं तुम्ही बघा. पबन्या, आरशात काय बघतोय स्वतःला? अरे तोंड कसं लपवायचं सांग मला. मामासाहेब, हा, फडक बांधा, फडक. हा, अरे, कुठे फडक? अहो धर धर धर. धरा बांधा पण. मॅचिंग मॅचिंग पण होईल बा शर्टाला. आपण, अरे मी कोण आहे? मामासाहेब, मग मी असल्या हागंदरीतलं फडकं बांधू का? हा गंधारी कुठं आहे हो इथं? तर गाव बाहेर म्हणजे काय असतं? मामासाहेब, ते आधी होतं पहिलं, आता नसतंय तसं. आता घरोघरी चल जा बस. मला फडकं नको, दुसरं काहीतरी बघ. आता दुसरं काय बघू बा मामासाहेब? ते तुझी जबाबदारी, ते तुझं तू बघ. हे नगच म्हणताय होय. नको नको, चल, चल. चल. हा. मामासाहेब, इकडे या की. थांबा जरा, तोंड जरा इकडे करा तुमचं. कुणाचं? तुमचं तुमचं. अच्छा, माझं. डोळे झाका, डोळे झाका. थांबा जरा. हा, आता बघा तुमचं तोंड झाकलं. कसं बघणार? डोळे बंद आहेत. डोळे उघडून बघा की. हा.
तू दिसतोस मला. बघा की मोबाईल मध्ये बघा की. बबन, हं? अरे काय केलंस हे? मामासाहेब आता तुम्हाला कोणच ओळखणार नाही. बबन, माझं तोंड काळं करायच्या आधी तुझं तोंड का नाही काळं केलंस? अहो मामासाहेब समजून घ्या की जरा, तुम्ही सिक्रेट मिशन वर आहे का नाही. हा, हा मग तुम्ही कमांडो सारखं दिसला पाहिजे. हा बघा कसलं कमांडो सारखं दिसताय, खतरनाक. आता बघा मामासाहेब, कोण पण असू दे, अतिरेकी असू दे नाहीतर अंडरवर्ल्ड डॉन असू दे, कुणालाच तुम्ही ओळखणार नाही. हा कसलं बघा की खतरनाक दिसताय कमांडो सारखं. आहेच मी कमांडर. कमांडर कोण कोण? कमांडो. कमांडो. चला चला आता सिक्रेट मिशन सुरू करूया. बावेटा, सिक्रेट धनश्री ते मिशन आहे असं म्हण. हळू बोला की, सिक्रेट आहे का नाही. चला सुरू करूया मिशन. चला सुरू करूया. चला बसा. गाडी पण हळू चालव, सिक्रेट आहे. हो काय म्हणत. बबन, गाव हेच असेल ना? अरे सिक्रेट मिशन म्हणून बोलतोय असं. हा हा पण बायोडाटा तुम्हीच बघितला होता की. हो अरे ओके, हेच असेल गाव. अ दादा, धनश्री शिंदे इथेच राहते का? मामासाहेब राहत्यात का म्हणा की, आदरानं बोलायला पाहिजे. लय शिकले त्या होत्या. बबनराव. काय राव म्हणजे काय राव म्हणताय मला. बबन, मी कोण आहे? मामासाहेब. कमांडो मामासाहेब, सिक्रेट मिशन. तुम्ही सांगा, धनश्री शिंदे इथेच राहते का? माहित नाही. जाऊ दे, चल. मामासाहेब आता काय करायचं. काय ह्या मावशीच उतरूया. हो विचार, पण एकदम सिक्रेटली विचारा. आपलं सिक्रेट मिशन आहे. हा हा उतरा. अय मावशी, धनश्री शिंदे कुठं राहते तू. कोण आहे तुम्ही? ही काय ती कमांडो मामासाहेब. गावातल्या बायकांची चौकशी करताय? बोलू का पोलिसांना? नाही पटकन गाडी का, पोलीस पोलीस. हा चालतंय की करू ना इशे हाड करायचं आपल्याला. करू इशे हाड. हा हा सिक्रेट मिशन. हॅलो. हॅलो. अहो ते धनश्री शिंदे इथेच राहते का? आधी सांगा तुम्ही हाय कोण, आणि असं भूतावानी तोंड करून कुठं चाललंय? बबन, भूत कचरा केला रे. कमांडो. कमांडो मामासाहेब म्हणा. धनश्री शिंदे राहते कुठे माहिती का? नाही. वाचवा 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 वाचवा. बबन, अरे थांब. बबन बबन साहेब, कामगार युनियनने त्यांचा संप मागे घेतला. गुड. यायलाच पाहिजे. बेकायदेशीररित्या संप करायचा त्यांना काही एक अधिकार नाहीये. पण मॅडम, तुम्ही कायदा दाखवला म्हणून झालंय सगळं. खरंय, तुम्ही होतात म्हणून संप टळलाय. थँक्स. अहो हे तर माझं कामच आहे. थँक्स वगैरे कशाला? मला वाटतं आता मी सुद्धा कायद्याचा अभ्यास केला पाहिजे ना. काही गरज नाही. म्हणजे अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आता तुम्ही लक्ष देऊ नका सर. आम्ही आहोत ना. तुम्ही आता फक्त राजकारणात लक्ष द्या. ते तर दिलंच पाहिजे.
जाधव साहेब, पुढच्या हंगामासाठीचा एक प्लॅन आत्ताच तयार करून ठेवा. आपले ऊसतोड करणारे कामगार आहेत ना, त्यांच्यासाठी एक ठराविक रक्कम आपण वापरणार. आत्ता सध्या किती मोबदला देतो आपण त्यांना? साहेब एका टनात 300 रुपये. ओके, आपण तो एका टनासाठी 500 रुपयात करूया. साहेब पण एवढं लोड नाही येणार का आपल्यावर? जाधव साहेब, अहो ते एवढा लोड घेऊन काम करतात, त्यापुढे हा लोड म्हणजे काहीच नाहीये. सर, आपण त्यांच्यासाठी आणखी काही करू शकतो, म्हणजे हेल्थ चेकअप, इन्शुरन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि अजून एक बोलू का सर? हो, बोला ना. आता ना तुम्ही या कारखान्यातून लक्ष काढून राजकारणावर केंद्रित करायला हवं. आणि मग कारखान्याचं काय? अहो लोकांनी विश्वास ठेवून मला निवडून दिलंय. कारखान्याची काळजी तुम्ही नका करू, मी आहे की. म्हणजे मी सगळं इथलं मॅनेज करेन, तुम्ही फक्त सुपरविजन करा. मी अपडेट करत राहीन. चालेल? नाही म्हणजे तुमचा वेळ वाचेल म्हणून सजेस्ट करते सर. कारण आता या कारखान्यात अडकून राहून चालणार नाही तुम्हाला. बाकी मी इथलं सगळं मॅनेज करेन. आणि माझ्यासोबत आहेतच की जाधव सर. काय हो? काय साहेब, भुका बिका लागल्यात का नाही, का फक्त काम? लागल्यात की भुका बिका. भाजी काय आणलीस ना? भाजी तुमच्या आवडीची आहे, मेथीची भाजी. वाह, क्या बात आहे. चला तुम्ही सुद्धा जेवून घ्या. हो सर. चल. जेवा. हो. पाहिलं, तुला कटाळ येत नाही का सारखं सारखं मेथीची भाजी खाऊ? तुम्हाला चांगल्या गोष्टींचा कंटाळा कधीच येत नाही. मला तुझा कंटाळा येतो का कधी? तसं ते भाजीच आहे. अच्छा, म्हणजे मी चांगली आहे म्हण की. नाही, फक्त चांगली नाही, खूप 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 चांगली. बर, जेवा आता. मग मस्का मारतच टाइम जाईल. अरे, मी मस्का कुठे मारला? मी जे खरं आहे ते सांगितलं. होय का? जेवा आता. तात्या, तात्या, अहो किती टाइम? कामाच्या माणसाचे काय उपास ठेवताय का? अगं नाही सुमे, अगं रस्त्यात येत आहे तर सायकलच पंक्चर झाली. बरं बरं, जावा आणि डबा द्या पटकन. होय होय. पायलट, तुझी ती नवी मॅडम अशी एकटी का बसल्या रे? कुठे? ते बघ की तिथं. हो की. हाय पायलट, ते जाधव सगळ्यांनी बाकी सगळी तिथे जेवायला लागल्या, तू इथं जेवतोयस आणि ती बिचारी एकटीच बसल्या. मला वाटलं तू तुझ्या कामगारांचं नीट ध्यान ठेवत असशील. कुठलं काय? अगं ठेवतोच मी. बरं ठीक आहे, तर मी आलो बघून. नाही थांब, जेवताना उठायच नसते, मी बघते. अगं, मी बघून तर येतो ना. हे तर पायलट, तुझी जिम्मेदारी ती माझी जिम्मेदारी, मी बघते. थांब, तू जेव. हा, बर. काय मॅडम, तेवढं भूक भागते का? नाही म्हणजे आपण तुमचं जेवण कुठं आहे? जेवण आणलं नाही. आणलं नाही? कामाच्या माणसाने असं उपाशी राहायचं नसतंय. अंगात जीवच नसलं तर मग काम कसं करणार? आणि जीव तवाच राहतोय जेव्हा पोट भरलेलं असतंय. मला सवय आहे उपाशी राहायची. उपाशीच राहायचं तर मग काम कशाला करायचं? घरातले काय म्हणत नाहीत का? काय झालं? माझ्या घरी कोणी नसतं, म्हणजे मी एकटीच आहे, कुणी नाहीये मला. म्हणजे आमच्या बबनसारखं. पण मग जेवण घरी कोणी करायला नसतं. मी अशी बाहेर कामासाठी, पण मी मॅनेज करते कुठेतरी काहीतरी खाऊन. पण असं सारखं सारखं बाहेरचं खाऊन तब्येतीचं मात्र होईल की. आता इलाजच नाही ना. पण मी शोधते इथे कुठे घरगुती पद्धतीचं जेवण मिळतंय का.
ते जर मिळालं ना तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, बेस्टच होईल. घ्या काकत कळसन गावाला वळसा. म्हणजे म्हणजे सुमीची खानावळ असेल तुम्ही बाहेर कशाला हुडकताय? हप, तात्या हे माझं वडील तात्या. तात्या इकडे या. काय गं सुमे, जेवलं जावं बापू? हा सुरू आहे त्यांचं. तात्या ह्या तुमचं नाव काय? धनश्री. हा तात्या ह्या धनश्री मॅडम आहेत. आजपासून आपल्या खानवळीच्या मेंबर. दुपारचा डबा कारखान्यावरच येत जाईल आणि संध्याकाळी आमच्या घरी यायचं बरं का जेवायला. घरी? हा यायचं. तात्या जावा आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करा. जाऊ पटकन जावा. होय होय. आता बबनला पाठवून खायला मागवते काय तर, आणि संध्याकाळी ह्यांच्या संगत घरी या मी सांगून ठेवते. आणि एकदा का तुम्हाला घर माहित पडलं की मग काय अडचण येणार नाही. हा